नमस्कार. आज आपण करूया ब्रेडचा एक नाश्ता. त्याच्यासाठी घ्या 4 चमचे डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये आपण ॲड करू 1 चमचा तांदळाचं पीठ, अगदी थोडा ओवा आपण ॲड करू, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ आणि थोडं ऑरेगॅनो टाकलं आहे मी आणि 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस. त्याच्यामध्ये आता मी 1 गाजर किसून टाकले आणि थोडी कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये कापून ॲड करूया. काय जरी ब्रेडचा आपण जरी नाश्ता करणार असेल ना तरी त्याच्यामध्ये थोडेसे हेल्दी गोष्टी पण ॲड करायला पाहिजे. आता थोडं पाणी टाकून हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. मुलांना टिपिकल पोहे, सांजा, रवा हे खायला दिलं ना त्यांना आवडत नाही, कंटाळा करतात ते. म्हणून थोडंसं हेल्दी, थोडंसं अनहेल्दी. आता एका तव्यावर तेल तुम्ही चांगलं स्प्रेड करून घ्या आणि ब्रेडला आपण जे मगाशी आपण हे केलं डाळीच्या पिठाचं ते दोन्ही बाजूनी ब्रेडला लावून घ्या. आणि दोन्ही बाजूनी ब्रेड छान शॅलो फ्रायमध्ये आपण करूया. हार्डली थोडंसं अगदी वरतून थोडंसं तेल स्प्रिंकल करूया आपण. आणि 5 मिनिटांनी आपण असं पलटून घेऊया. थोडंसं असं खरपूस झालं की एका साईडने आपले ब्रेड झालेले आहेत, दुसऱ्या बाजूनी पण आपण करून घेऊया. आता इथे पण थोडंसं आपण तेल लावूया ब्रशनी, म्हणजे ते इव्हनली सगळीकडे लागले जातं. आता आपण याची चटणी करूया. त्याच्यासाठी घ्या 1 टमॅटो बिया काढल्या, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि 1 चीजचं क्यूब. थोडे शेंगदाणे आणि थोडंसं मीठ. हे आता आपण चांगलं मिक्सरमधनं काढून घेतलं. थोडीशी साखर पण मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे. आता दोन्ही बाजूनी जे आपले ब्रेड झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये घेऊ आणि आपण जी चटणी तयार केलेली आहे ती त्याच्यावर स्प्रेड करूया. त्याच्यावर ब्रेड एक ठेवून परत याच्यावर पण आपण एक चटणी ती केलेली चटणी स्प्रेड करू. नंतर त्याच्यावर परत एक स्लाइस ब्रेडचं ठेवू. आता आपण त्याला ट्रायंगल शेपमध्ये कापून घेऊया. छोटे ट्रायंगल शेपमध्ये पण परत कापून घेऊया. आता हे आपलं फ्राईड सँडविच म्हणा किंवा काय त्याच्यावर चीज स्प्रेड करून चटणीबरोबर खाऊ शकता. हे तुम्ही सकाळी खाऊ शकता किंवा संध्याकाळी पण खाऊ शकता. आता दुसऱ्या प्रकारे आपण असंही करू शकतो. ब्रेडवर आपण ती चटणी स्प्रेड करायची
त्याच्यावर परत एक ब्रेडचा स्लाइस ठेवायचा. मग त्याच्यावर आपण चीज स्प्रेड करून घेऊ. सगळीकडे आपण चीज स्प्रेड करून झालं की त्याच्यावर आपण काकडीची स्लाइस, एक ब्रेड ठेवा त्याच्यावर परत, आणि हे पण आपण असे काप करून घेऊ. आता याचे चौकोनी काप केले, त्याच्यावर पण चीज स्प्रेड करा. आणि हा पण नाश्ता आपला तयार आहे. नाश्ता, ब्रेकफास्ट किंवा सकाळच्या याला म्हणा किंवा संध्याकाळच्या याला म्हणा, आपण हे करू शकतो. याने नक्कीच पोट भरतं आणि मुलांना हे असं चीजचं टाकून केलं की खायला आवडतं. दोन्ही प्रकारे तुम्ही ब्रेडचं करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.